सार्थ ज्ञानेश्वरी। जय जय हो शुद्धे उधारे प्रसिद्धे, अनावरत आनंदे वर्षतीये। हे गुरु कृपा दृष्टी, माते तू शुद्ध आहेस, तू उद्धार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि विश्वावर अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस। तुझा जय जयकार असो। विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताटी, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होया। विषयरूपी सर्पाने दंश केल्यानंतर मूर्छित झालेला मनुष्य उठत नसतो, परंतु तुझ्या गुरु कृपा दृष्टीच्या योगाने तो मूर्छित झालेला मनुष्य देखील विषयरहित होतो। तरी कवना ते तापू पोळी, कैसे नीवो शोकू जाळी, दरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू। तुझ्या प्रसाद रूपी लाटांची भरती आली, म्हणजे संसाराचा विविध ताप कोणाला होऊ शकेल आणि शोकापासून कोणाला बरे पीडा होईल। योग सुखाचे सोहाळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीची लाळे पाळीसी तू। हे प्रेममय कृपा दृष्टी, भक्तांना साष्टांग योगाच्या सुखांचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात आणि तूच त्या भक्तांचे हे परब्रह्म आहे अशा प्रकारांचे अभेद ज्ञान प्राप्त करून देण्याचे लाड पुरवतेस। आधार शक्तीची अंगी वाढविती कौतिकी, हृदय आकाश पल्लकी परिये देसी निजे। हे गुरु कृपा दृष्टी, तू आपल्या योगी योग साधकाला मूलाधार चक्राच्या ठिकाणी जागृत झालेल्या कुंडलिनीच्या मांडीवर लाडाने वाढवतेस आणि हृदयकाश रूपी पाळण्यात कौतुकाने बसून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस। प्रत्यक्ष ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवसीसी। आत्मप्रकाशाच्या ज्योतीने साधक रूपी बालकास तू ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा विरोध करणे हीच जणू खेळणी आपल्या बालकाच्या हातात देतेस आणि आत्मसुखाची बाळलेनी त्या बाळाच्या अंगावर घालतेस। 17वीचे स्तन्य देसी अनुहताचा लारुगासी, समाधी बोधे निजविसी बुजाऊनी। ब्रह्मरंधा मध्ये असलेल्या 17व्या चंद्र मृत केलेचे दूध पाजलेस, अनाहत नादांचे स्पष्ट व मधुर गाणे गातेस आणि समाधी सुखाचा बोध करून स्वरूपी निजवितेस। म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी साऊली ना सांडी तुझी। म्हणून तू साधकांची माता आहेस, तुझे चरण कमल धरल्याने सर्व ज्ञान विज्ञानाची प्राप्ती होते। यामुळे तू तुझी सावली म्हणजे तुझ्या चरण कमलाचा आश्रय सोडणार नाही। अहो सद्गुरुचे कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाची अधिष्ठी, तो सकळ विद्याची सृष्टी दात्रा होया। हे सद्गुरु कृपा दृष्टी, तुझे कारुण्य ज्याला स्वीकारते ते जणू विद्याच्या सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच होतो। म्हणून अंबेसी माते निज जनक कल्पते, अज्ञापी माते ग्रंथा निरूपणी। म्हणून हे श्रीमान अंबे माता, तू भक्ताच्या मनातील इच्छा सफल करणारी कल्पतरूच आहेस। विश्वमाते, मला गीतेचा अर्थ सांगण्याची आज्ञा कर। भवरसी भरवी सागरो, करवी उचित रत्नाचे आगरो, भावार्थाचे गिरीवारू निखजवी माया। तू शृंगार विष करुण भीष्म रौद्र
हास्य भयानक अद्भुत आणि शांत या नवरसानी भाषेचा सागर तुझ्याकडून भरवून टाक. उचित अशा उपमा दृष्टांत अलंकार रूपी रत्नाच्या खाणी निर्माण कर आणि भावार्थाने मोठे मोठे पर्वत निर्माण कर. साहित्य सोनियाची खाणी उघडवी दिशेची वृक्षणी विवेकवल्लीची लावणी हो देईसे धा. मराठी भाषा रूपी जमिनीत साहित्य रूपी सोन्याच्या खाणी उघडून विचार रूपी वेलींची दाट सावली कर. संवाद फळ निधाने प्रेमयाची उधाने लावी म्हणे गहाणे निरंतरा. सुख संवाद रूपी विविध प्रकारच्या सिद्धांतांनी उद्याने निर्माण कर आणि गुरु शिष्यातील फळांचा साठा असलेली वने निर्माण कर. पाखंडाचे दर कुठे मोडी बघत वाटे कुतकारची दुष्टे साविजे फेडी. नास्तिकपणाच्या दऱ्या नाही शाकर आणि कृत्य रूपी दुष्टे जनावरे हाकलून दे. श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करीतो सरते राणी वे वैसवी श्रोते श्रवणाची. गीधर त्यांच्या रूपाने श्रीकृष्णाचे गुण वर्णन करीत असता मला समर्थ कर आणि श्रोत्याच्या श्रवणाचे राज्यावर बसव. ये मराठीची नगारी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वारी हो दी या जगा. या मराठी भाषेच्या नगरामध्ये ब्रह्मविधींचा सुकाळ कर आणि ह्या जगाला ब्रह्मानंदांचे घेणे देणे होऊ दे. तू आपुले निष्णीय पल्लवे माथे पांगुर विशिर सजवे तरी आताची हे अवघे निर्मीय माया. हे गुरु माऊली तू आपल्या कृपारूपी पदराने मला आपले पांघरून घालशील तर मी आताच या अध्यायामध्ये अमृत मधुर विचार प्रगट करी. ये विनवनीये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी मने गीतार्थसी उठी ना बोले बहु. अशी विनंती केल्यानंतर गुरूंनी कृपा दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि गुरु माऊली म्हणाली तू आता इतर विचार न बोलता गीताचा भावार्थ सांगण्यास तयार हो. तेथ जी जी महाप्रसादो म्हणून साविया झाला आनंदो आता निरोपीन प्रबंधो अवधान दिजे. गुरु असे बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद प्राप्त झाला आणि ते त्यांना म्हणाले आपण जी मला आज्ञा केली तो महाप्रसाद आहे. मी आता गीतेचा भावार्थ प्रकट करतो इकडे लक्ष द्यावे. तरी सकळ विराधी राजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडून रूपाचा. तरी जो वीरांचा श्रेष्ठ राजा सोमवंशातील विजयध्वज पंडू राजांचा पुत्र तो अर्जुन बोलता झाला. कृष्णा ते मने अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला आपण ऐकले का तुम्ही मला जे विराट विश्वरूप दाखवले ते अतिशय अद्भुत असल्यामुळे माझ्या चित्तात भीतीच्या लहरी निर्माण झाल्या होत्या. आणि ये कृष्णमूर्तीची सावे या लागी स्वय घरी जीवे तो नको म्हणून देवे वारिले माते. तुमच्या या सगुण मूर्तीची अधिक सवय असल्यामुळे माझ्या मनात तिचीच आवड निर्माण झाली आहे. परंतु सगुण मूर्तीवर अधिक प्रेम ठेवू नकोस असे देवा तुम्ही निक्षून सांगितले आहे. तरी व्यक्त आणि अव्यक्त आहे तुझी एक निभ्रांत फक्त पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. तरी
साकार आणि निराकार हे दोन्ही रूपे निश्चितपणे तुमचीच आहेत हे मला समजून चुकले आहे. भक्ती मार्गाने सगुण रूपाची आणि योग मार्गाने निर्गुण रूपाची प्राप्ती होते. या दोन्ही जीवाटा तू ते पावोया वैकुंठा, व्यक्ता व्यक्त दारवंटा रिगी जे था. हे वैकुंठ नायका, हे श्रीकृष्णा, भक्ती आणि योग ह्या दोन्ही वाटा तुझ्या प्राप्तीसाठी आहेत. या वाटांनी गेल्यावर व्यक्त आणि अव्यक्तच्या दारात प्रवेश करता येतो. पै जेवानिशा तुका तिची वेगळी वाला एका, म्हणून एक देशीच्या व्यापका सरिसा पाडू. जो कस 100 भार सोन्याच्या लगडीचा असतो तोच कस त्या लगडीतील वाढलेल्या वालभर सोन्याचा असतो. म्हणून मर्यादित आणि व्यापक या दोघांची योग्यता सारखीच असते. अमृताची सागरी जे लाभे समर्थ्याची थोरी, त्याची जे अमृत लहारी चोळी घेतलिया. अमृताच्या सागरामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आहे तीच थोरवी ह्या अमृता सागरातील लाटेतील एक चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होत असते. हे किर माझ्या चित्ती प्रातिती आजी जी निरुती, परिपुसने योग्य पाती ते याची लागे. ही जाणीव माझ्या चित्तात खरोखर आहे, परंतु हे योगेश्वरा तुला हे विचारावे असे आहे की याकरिता की जे देवा तुम्ही नावे का अंगीकारिले व्यापक, हे साचची के कवतिका हे जाणावया. हे देवा, तुम्ही जर क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले ते तुमचे खरे स्वरूप आहे अथवा तो तुमचा लीला विलास आहे हे समजून घेण्यासाठी मी विचारित आहे. परी तरी तुझ लागी कर्मा तुझी जयाचे परमा, भक्तासी मनोधर्म विकोनी घातला. जे आपली सर्व कर्मे तुमच्या करिताच करत असतात त्यांच्या तुमच्याशिवाय या जगात दुसरे श्रेष्ठ असे काही नाही. ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला जणू विकल्पासारखे वाहिले आहे. इत्यादी सर्वी पारी जय भक्त तू हे श्रीहरी, बांधोनिया जिवारी उपाशिते. हे श्रीहरी, हे श्रीकृष्णा, इत्यादी सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात स्थिर करून तुझी उपासना करतात आणि जे प्रणवा पलीकडे वैखरी एसी जे कानडे, काही सयाही सांगडे नवेची जे वस्तू. आणि जे तुमचे स्वरूप ओंकाराच्या पलीकडे असून त्यांचे वर्णन वाणीने करण्यास अशक्य व कोणत्याही प्रकारच्या वस्तू बरोबर त्यांची तुलना होत नाही. ते अक्षर जी अव्यक्ता निर्देश दशरहित, सोहम भावे उपासित ज्ञानी जो. हे अविनाशी आहे, जे अविनाशी आहे, प्रत्यक्ष आदी प्रमाणात त्यांच्या विषय करता येत नाही, एवढा तेवढाच असा निर्देश करता येत नाही, ज्याला पूर्वपार कोणत्याही प्रकारची देश मर्यादा नाही, अशा परमतत्वांची जो परमात्मा मी आहे या अभेद भावाने तो ज्ञानी लोक चिंतन करत असतात. तयानी जी भक्ता राय माझी अनंता, कवने योगी तत्वता जाणीतला सांगा. हे श्री अनंता, अशा ज्ञानी लोकात व भक्त लोकात खरा योग कोणता समजावा ते सांगा. या किरीटीची बोला तो जगत बंधू संतोषला, मने हो प्रश्न भला जानसी करू. अर्जुनाच्या या बोलण्याचे जगमित्र भगवंत संतोष पावले. ते म्हणाले, प्रश्न कसा करावा हे तू उत्तम प्रकारे जाणतोस. तरी असतु गिरीची उपकंठी रिगाली रविबिंब पाठी, लक्ष्मी जसे किरीटी संचरती गा. असे पहा की
अस्ताचलांच्या कंठाजवळ माथ्यांच्या थोरासा घालतच्या बाजूने सूर्याने प्रवेश केल्यानंतर त्या सूर्यबिंबाच्या पाठोपाठ त्यांची किरणे जशी जातात. का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडू सुता, तैसी नीच नवी भक्ता श्रद्धा दिसे. हे अर्जुना, पावसाळ्यामध्ये नदीचे पाणी दिवसेदिवस जसे चढू लागते त्याप्रमाणे माझे मनोभावे भजन करीत असताना भक्तांचे माझ्याविषयी प्रेम वाढत असलेले दिसून येते. परी ठाकिलिया सागारो जैसा मागिलई हवा निवारो, तिये गंगेची ऐसा पडी भरू प्रेम भावा. ज्याप्रमाणे गंगा नदी सागरास प्राप्त झाल्यानंतरही तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट सतत येत राहतो, त्याप्रमाणे ते भक्ताच्या हृदयातील प्रेमभाव माझ्या ठिकाणी असून पुन्हा पुन्हा प्रेमाचे प्रकर्ष अधिकच वाढत जाते. तैसे सर्व इंद्रिया संहिता मजा माझी सुनिचित्ता, जे रात्री दिवस न होता उपासिती. तसेच सर्व इंद्रिया सहित चित्त माझ्या ठिकाणी स्थिर करून रात्र दिवस न म्हणता काळाचे भान न राहता हे भक्त अखंडपणे माझी उपासना करतात. या परी जे भक्ता आपण प्रेमज देता, त्याची मी योगयुक्ता परमामानी. अशा प्रकारचे जो भक्त आहे ते स्वतःलाही मला अर्पण करतात, त्यांनाच मी उच्च प्रतीचे योगयुक्त मानतो. आणि येरतेही पांढवा जे आरूढोनी सुंभावा, झोंबती निरवावया अक्षरासी. हे अर्जुना, याशिवाय दुसरे हे निर्गुण रूपांचे उपासक आहेत, ते देखील तो परमात्मा मी आहे अशी दृढ भावना करून अवयवरहित या अविनाशी अशा ब्रह्माला आलिंगन देतात, म्हणजे त्यांच्याशी एक रूप होतात. मनाची नखी न लागे तेथ बुद्धीची दृष्टी न रिघे, इंद्रिया किर जोगे काही होईला. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचे छोटेसे नख देखील प्रवेश करू शकत नाही, तेथ बुद्धीची दृष्टी देखील प्रवेश करू शकत नाही. ते इंद्रियासारख्या स्थूल साधनांना कसे बरे समजेल. परी ध्यानाही कुवाडे म्हणून ये ठाई न सापडे, व्यक्तीसी माझी वाडे कोणीही हुनू हे. परंतु जे ब्रह्मा एके ठिकाणी सापडल्यामुळे तो कोणत्याही आकारात येत नसल्यामुळे तो ध्यान करण्या देखील कठीण आहे. जया सर्वत्र सर्वपणे सर्वही काळी असने, जे पाहुनी चित्तवाने ही पुष्टी झाले. जे सर्व ठिकाणी समरूपाने नेहमी असते आणि त्यांची प्राप्ती झाली असता सर्व प्रकारचे चिंतन आपोआप थांबते. जे होय ना होय, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाय उपजती जिना. जी वस्तू उत्पन्न होत नाही म्हणून ती नाशही पावत नाही, जी वस्तू नाही असेही म्हणता येत नाही व आहे असेही म्हणता येत नाही, असे तो परमतत्व सर्व प्रकारच्या भावनेच्या पलीकडे आहे. म्हणून त्यांच्या प्राप्तीसाठी कोणतेही साधन जन्माला येत नाही. जे चढे ना ढाळे सरे ना मिळे, ते आपुलिनीची बाळे अंगविले जी. जे निर्विकार असल्यामुळे आपल्या स्वरूपापासून कधी चलित होत नाहीत आणि अति व्यापक असल्यामुळे कधी हलत नाहीत, जे पूर्ण रूपाने असल्यामुळे कधी संपत नाही, तो परिशुद्ध असल्यामुळे कधी मलिन होत नाही, हे परब्रह्म ज्यांनी आपल्या तपोबळाने आत्मसात केले आहे. पै वैराग्य महापावके जाळोनी विषाची आकटके, अध पलितावके इंद्रिया धरिली. वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयरूपी सैन्य जाळून ज्यांनी आपली होर पळून निघालेली इंद्रिये अतिशय कष्टाने आवरून धरली आहेत.
मग संयमाची धाटी सुनी मोरडिली उफराटी, इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाची त्यांनी विषयाकडे धावत जाणाऱ्या इंद्रियांच्या पलीकडे निग्रहांची ताटी उभारली व त्यांना अंतर्मुख केले व हृदयरूपी कपाटामध्ये कोंढून टाकले. अपानीची कवाडा लावणी असन मुद्रा सोहाळा, मूळ बंधनाचा होडा पन्नासीला. अपान वायूच्या द्वाराला बळकट अशी वज्रासनाची मुद्रा लावली आणि मूळ बंधनचे बुरुज उभे केले. आशेचे लाग तोडिले धैर्याचे कडे साडिले, निद्रेचे शोधिले काळवखे. आशेचे बंधन तोडून टाकले, अधैर्याचे कडे पाडून टाकले व निद्रारूपी अंधकार नाहीसा केला. वज्रांगीची आज्वाळी करुणी सप्तधातूची होळी, व्याधीच्या सिसाळी पूजली यंत्रे. वज्रासन रूपी अग्नीच्या ज्वालांनी रक्त मांस व 7 धातूंची होळी करून व्याधींना नाश केला आणि त्यांच्या मस्तकाने प्राणायामाला तोफा पूजिल्या. मग कुंडलिनीचा टेभा धारी केला उभा, तया सोजवले प्रभा निमथावरी. मग कुंडलिनीची मशाल अंधार चक्रावर उभी केली. त्यावेळी त्या प्रखर प्रकाशाने त्यांना महारंध्राचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. नवद्वाराची चोचके बाणोनी संयमीची अडवकी, उघडली खिडकी करातीची. शरीरातील 9 द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घातला व सुषिणा नाडीने मुख उघडले गेले. प्राणशक्तीचा मुडे प्रहारुणी संकल्प मेढे, मनोमहिमाचे निमुंडे दिधली बळी. प्राणशक्ती रूपी चामुंडा देवी पुढे संकल्प रूपी मेढा ठार केला व मनोरूपी महिमाचे मस्तक बळी दिले. चंद्र सूर्य भुजावानी करुणी अनुहतांची सुडावणी, 17वीचे पाणी जितिले वेगी. इडा पिंगळा नाड्यांच्या सुसूक्ष्मीमध्ये प्रवेश करून अनाहत नादांचा गजर चालू केला आणि 17व्या चंद्र कलेचे अमृत त्वरेने जिंकून घेतले. मग मध्यमा मध्य विवारे तेने कोरिले दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मारंध्र. मग कुंडलिनी शक्तीने सूक्ष्म नाडीच्या हात पोकळी असलेल्या त्या कोरीव अशा दादऱ्याने एक एक चक्रांचा भेद करीत वर चढून ब्रह्मा रंध्र रूपी शिखर गाठले. वरी मकरात सोपाना तो सांडोनिया गहन, काखे सुनिया गगन भरले भ्रमी. मग ओंकाराची 3री मात्रा जी मकार, त्या मकार रूपी जिन्याच्या बिकट शेवटते चढून जातात आणि गहन अशा मूर्ती अशा आकाशाला बगलेत मारून ब्रह्माची एकरूप होतात. ऐसे जय समाबुद्धी गिळावया सोमसिद्धी, अंग वितासी निरवाधी योगा दुर्गे. या प्रमाणे सर्व भूत मात्रा विषयी समबुद्धी असलेले योगी तो परमात्मा मी आहे हा अनुभव देखील गिळून टाकण्याकरता अमर्यादित साष्टांग योगरूपी किल्ले स्वाधीन करून घेतात. आपुलिया साठवाटी शून्य घेती उठाउटी, तेही मातेची किरीटी पावती गा. याप्रमाणे स्थूल देहापासून सूक्ष्म मनापर्यंतच्या सर्व गोष्टी देऊन टाकून त्यांच्या मोबदल्यात सर्व विशेष शून्य असा ब्रह्माचा अनुभव घेतात अर्जुना. इथे योगी मलाच प्राप्त होतात. वाचून योगाचे निबाळे अधिक काही मिळे,
ऐसे नाही आगणे कष्टची तया. भक्तीने जे मला प्राप्त होतो त्याशिवाय योग मार्गाने अधिक काही प्राप्त होत नाही. उलट योग मार्गाने जाणाऱ्या साधकाला कष्ट मात्र अधिक पडतात. जी सकळ भूताची आहे ती निरालंबी अव्यक्ती. पसरली आशक्ती भक्ती विना. ज्या योगी पुरुषांनी सर्व प्राणी मात्रांचे हित म्हणजे सुखाचे साधन असलेल्या निर्गुण निराकार निराधार परब्रह्माचे ठिकाण सगुण भक्तींचे साह्य हे घेता अशक्ती धरलेली आहे. तया महेंद्रादी पादे करिता ती वाटवधे. आणि रुद्धी सिद्धीची द्वेंदे पडणी ठाती. त्यांच्या योग मार्गामध्ये इंद्रियादिकांची पटे वाट मारेपण करतात आणि वृद्धी सिद्धी पासून निर्माण होणारी सुख दुःखांची द्वेंदे त्या योगी पुरुषाच्या ब्रह्मपदीच्या आड येतात. काम क्रोधाचे विलागा उठावयती अनेक. आणि शून्यसी अंग झुंजवावे की. कामक्रोधांचे उपद्रव्य अनेक प्रकारांनी उठाव करतात आणि निराकार अशा परब्रह्माबरोबर साकार शरीराला झुंजावे लागते. तहाने तहानची पियावी भूकरिया भूकची खावी. अहोरात्र वावी मवावा वारा. या योग मार्गात तहान लागली असता आसन सोडून पाणी पिता येत नाही. म्हणजे तहानलेला तहान प्यावी अशी अवस्था निर्माण होते. भूक लागली तरी उठता येत नाही. म्हणजे भूक लागल्याने भूकच खावी. तसेच हाताच्या वावेने अहोरात्र वारा मोजीत बसावा पण तो वारा नाकावाटे आत घेता येत नाही. उनी दिहांचे बुडणे निरोधांचे ओलावणे. झाडासी साजणे चाळावी गा. या योग मार्गात निद्रा उडून गेलेली असते. इंद्रियाच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे विलास करणे आणि झाडाबरोबर मित्रभावाने बोलावे लागते. शीत वेडावे उष्ण पांघुरावे. वृष्टीची आसावे घरांतू. मनामध्ये एकांतात साधना करत असताना थंडी वाजू लागली तर थंडीच पांघरावी. उघड्या शरीराला ऊन लागले असता ऊनच पांघरावे. पाऊस पडू लागला तर पावसाच्या धारांच्या घरातच राहावे. किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेशी नीच नवा. भ्रतारे विना करावा तो हा योगो. हे अर्जुना अधिक काय वर्णन करावे. सती जाणाऱ्या स्त्रीला एकदाच सती जावे लागते परंतु तेथे पती वाचून नित्य नवा अग्नी प्रवेश करावा लागतो. असा हा कठीण साधनेचा योग आहे. येथ स्वामीचे काज ना बापिये व्याज. परिमरणे ही झुंज नित्य नवे. योग मार्गात स्वामीच्या कार्यासाठी मरण आले असेही नाही. तसेच मरणासाठी वडिलोपार्जित धन सोडावी घेण्याचेही निमित्त नाही तर फुकटच आणि प्रत्यक्षच मरणासी नित्य नवी झुंज द्यावी लागते. ऐसे मृत्यू हुनी दिखा का घोटे कठत विखा. डोंगर गिळता मुखा ना फाटे काही. हट्ट योगाची साधना अतिशय कठीण आहे. ही साधना मृत्यूपेक्षाही अधिक तीव्र आहे. अतिशय कडक असलेले विष पिता येईल काय. डोंगर गिळताना मुख फाटणार नाही का. म्हणून योगी याची वाटा जे निघाले घासू फटा. तया दुःखाची वाटा भागा आला. हे अर्जुना म्हणून योगाच्या मार्गाने जे अव्यक्तकडे जाण्यासाठी निघतात त्यांच्या वाट्याला दुःखच येते असे निश्चित समजावे. पाहे पालोहाचे चणे तो बोरची आपडती खाणे. ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. असे पहा की
बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला तर त्यांचे पोट भरेल काय? त्याने उपाशी मरावे हे काही समजत नाही. म्हणून समुद्राबाई तरणे आधी केली, का गगना माझी पायी खोली जतू असे. म्हणून सागर कधी बाहूच्या सामर्थ्याने तरुण जाणे शक्य आहे काय? अथवा आकाशात पायाने चालणे कधी घडते काय? रामकृष्ण हरी.